शकत नाही. आमची सगळ्यात मोठी जगण्याची, वागण्याची, भोगण्याची शोकांतिका ही आहे. समाजासाठी जगणं याचा अर्थ हा एक वेगळा प्रवास तयार करणं, वेगळ्या जाणीवांचं, वेगळ्या संवेदनांचं प्रतिरूप निर्माण करणं. अशा एकेका माणसातून समाज घडत जातो, समाजातून राष्ट्र उभा राहतं आणि राष्ट्रातून विश्व तयार होतं. हे अथांग कल्याणाचं, प्रकट ज्ञानाचं, प्रचंड विज्ञानाचं आज एक साकार रूपडं तयार होऊ द्या आणि त्याच्यातून आमचं विश्व भरवू द्या. आहे ताकद आमच्यात, आहे ज्ञान आमच्यात. आम्ही फक्त त्या अर्थाने लढायला हवं, त्या झुंजीनं बळ काढायला हवं. मी नेहमी सांगतो ते हेच. फक्त जाता जाता माझ्या नव्या पिढीसाठी एकच, एक आंधळा आणि एक चालणारा. त्या आंधळ्याला आपल्या खांद्यावर घेऊन निघाला होता. रस्त्याने चालत होता. चालता चालता रस्त्याच्या कडेला एक भोपळ्याचं शेत दिसलं आणि चालणाऱ्याच्या मनात मोह निर्माण झाला. त्याला वाटलं भोपळे गोड आहेत, भोपळे चांगले आहेत, खावा एखादा. तो खांद्यावरच्या आंधळ्याला म्हणाला, मित्रा जरा तुला 2 मिनिटं खाली उतरवतो, शेतात भोपळे चांगले दिसतायत, खातो एखादा. त्यावेळी तो आंधळा खावरूनच म्हणाला, अरे गप नको उतरू शेतात, सगळे भोपळे कडू आहेत. चालणारा म्हटला, तू आंधळा, तुला दिसत नाही, भोपळे तू खाऊन बघितले नाही आणि तू काय सांगतो भोपळे कडू आहेत. काहीतरी सांगू नको. चालणाऱ्याला विश्वास बसला नाही. चालणाऱ्यानं आंधळ्याला खाली उतरवलं. चालणारा शेतात शिरला. पहिला भोपळा तोडला, खाऊन बघितला कडू. दुसरा भोपळा तोडला, खाऊन बघितला कडू. तिसरा भोपळा खाऊन बघितला कडू. त्याला काही कळेना, डोक्यात शिट्ट्या वाजायला लागल्या. अरे सगळे भोपळे कडू. आंधळ्याला कळलं कसं भोपळे कडू आहेत. तो आंधळ्या जवळ आला. आंधळ्याला म्हणाला, तुला कसं काय कळलं भोपळे कडू आहेत. आंधळा म्हणला, कळतच आपल्याला, अंतर्ज्ञान. तुला आधी सांगितलेलं, पटलं नाही, त्याला मी काय करू. चालणाऱ्याचा विश्वास बसला. आंधळ्याला पुन्हा खांद्यावर घेतलं. निघाला, चालत निघाला. एका देशाच्या राजधानीत आला. तिथं एक राजा जातीवंत घोड्याची खरेदी करत बसला होता. चेतक जातीचा सामर्थ्यशाली घोडा त्यांनी निवडला होता आणि खरेदी करणार. तेवढ्यात हा चालणारा आंधळ्याला घेऊन तिथं पोहोचला आणि तेवढ्यात चालणार म्हणाला, राजाजी थांबा, घोडा खरेदी करू नका. राजा म्हटला, का नाही, कुठला घोडा चांगलं आणि कुठला घोडा वाईट हे माझ्या आंधळ्याला बरोबर कळतं. राजा म्हटला, त्याला दिसत नाही, त्याच्यावर जाऊ नका. भोपळे कडू आहे ती त्यांनी व्यवस्थित सांगितलं. राजा म्हटला, ठीक आहे. आंधळ्याच्या पुढे घोडा नेला. आंधळ्यानं घोड्याच्या पाठीवरनं हात फिरवला, आयाडीवरनं हात फिरवला आणि आंधळा राजाला म्हणाला, महाराज नका घेऊ घोडं, त्यानं म्हैशीचं दूध पिलंय. राजा म्हटला, चेतक जातीचा सामर्थ्यशाली घोडा आहे, सांगतो काय म्हैशीचं दूध पिलंय. आंधळा म्हणला, विश्वास नसेल तर घोड्याच्या मालकाला विचारा. राजानं घोड्याच्या मालकाला बोलावलं. हे आंधळा म्हणतात, ते खरंय का. घोड्याचा मालक म्हटला, महाराज खरं आहे ते. हे शिंगरू असताना सारखं म्हशीला लागत होतं, म्हशीचंच दूध पिलंय. आता राजाच्या डोक्यात शिट्ट्या वाजायला. राजा म्हटला, तुला एवढं सगळं कळतंय तर हिथं का थांबलाय, पहिला राजवाड्यात चल. आंधळा म्हटला, म्हणजे अरे एवढं सगळं कळतंय तर चल माझ्या राणीबद्दल सांग. आंधळा म्हटला, महाराज तेवढं सोडून बोला, कशाला उगाच विषयाची परीक्षा. अरे जर तुला एवढं ज्ञान, एवढं कळतं तर इथं का थांबला, पहिला माझ्या राजवाड्यात आणि माझ्या राणीबद्दल सांग. आंधळा म्हटला, महाराज तुमचा हट्ट असेल तर माझी एक अट आहे. राजा म्हटला, बोल. जर काय भलतं असेल तर सांगितलं तर उगाच गर्दन उडवायची नाही, कबूल असलं तर येतो. राजा म्हटला, कबूल आहे, चल चल. आंधळ्यानं राजाला घेतलं, राजवाड्यात आणलं. आंधळ्याच्या समोर राणी उभा केली. आंधळ्यानं राणीच्या पाठीवरनं हात फिरवला आणि राजाला म्हणाला, महाराज तुमच्या राणी साहेबांनी कलावंतिनीचं दूध पिलंय. लालबुंदा झाला राजा, क्वेश्चन काळा चौथावा. अरे बोलतो काय, राजघराण्यातली स्त्री आहे, कुलीन स्त्री आहे, सांगतो काय, कलावंतिनीचं दूध पिलंय. आंधळा घाबरला. म्हणला, महाराज तुम्हाला आधीच सांगितलेलं, पण विश्वास नसला तर राणीच्या आईला विचारा. राजानं रागात राणीच्या आईला बोलावलं. त्या आंधळा म्हणतात, ते खरंय का. राणीची आई म्हटली, महाराज खरंय ते. ज्यावेळी मी बाळंत झाले त्यावेळी मला दूध येत नव्हतं, पण त्याच वेळी माझ्या शेजारी एक कलावंतीन बाळंत चालती, तिचंच दूध राणीला पाजलंय. आता राजाच्या डोक्यात शिट्ट्या वाजायला लागल्या. म्हटला, बोल, आपण भयान खुश आहे तुझ्यावर, तुला काय पाहिजे ते द्यायला तयार, तू नुसता माग. पण चालणाऱ्याच्या डोक्यात अजून प्रश्न वळवळत होता. नाही महाराज, काय द्यायच्या ती त्याला द्या, पण भोपळा कडू आहे ती त्याला कळलं कसं ते तरी विचार. महाराज म्हटले, तेही बरोबर, कळलंय कसं. मग महाराजांनी पहिल्यांदा विचारलं, काय रे तुला कसं काय कळलं भोपळे कडू आहे ते. आंधळा म्हटला, महाराज त्याचं काय आहे, भोपळ्याचं शेत आहे ते हायवेच्या कडेला, राज्यमार्ग आहे तो. 1000 माणसं ये जा करतात रोज तिथनं. त्या 1000 माणसाच्या तावडीतनं शेतात एक तरी गोड भोपळा शिल्लक राहील का. सांगायला आंधळा कशाला पाहिजे.
आणि महाराज राज्या मार्ग आहे तो महामार्ग आहे. हजारो वाहनं ये जा करतात तिथं, हजारो वाहनांचा धूर तिथं आहे, सगळं वातावरण दूषित आहे, प्रदूषणाबाप आहे. असल्या दूषित वातावरणामध्ये मला गोडी येतील कशी? आणि आमच्या समाजातही त्यापेक्षा वेगळं काय झालंय? सगळं दूषित प्रदूषित समाज, व्यसनाचे पाश वासनांचे हैदोस आहेत. आमची पोरं गोड कशी निपटतील? आणि शुद्ध बीजा पोटी फळ असावं गोमटी. पण नुसतं बीज शुद्ध असं चालत नाही. ते बीज ज्या वातावरणात नुसता भरत ना ते वातावरण सुद्धा निकोप निरम राहावं तर पोरं घडतील. ती जबाबदारी आमच्यावर आहे. आमचा समाज तसा निकोप निर्मळ आम्हाला करता आला पाहिजे तर पोरं घडतील, तर शिवाजी संभाजी ज्ञानोबा तुकोबा पैदा होतील. राजाने दुसरा प्रश्न विचारला, माझ्या घोड्यानं म्हैशीचं दूध पिलं हे कसं काय कळलं तुला? आंधळा म्हटला, महाराज त्याचं काय आहे? जातीवंत घोडा असताना जातीवंत त्याच्या पाठवर नुसती थाप टाकली की घोडा असं फुरफुरतं, असं शहारतं आणि असं झेप घ्यायला असं दौडायला लागतं. काय सांगावं? पण या घोड्याच्या पाठीवरनं मी हात फिरवला, अख्ख्या आयाळीवरनं हात फिरवला. हे घोडं जागेवरनं हलायला तयार नाही. हे कुणाचं दूध पिलंय? अरे या मातीत शिवाजी झाले, या मातीत इंद्राच्या काळात निळ्या जत्रेला सामोरं जाणारे, मरणाला जाणारे संभाजी झाले, शाहू झाले, आंबेडकर झाले, फुले झाले, किती महामानव झाले तरी आमच्या पोरांच्या पाठीवर थपा मारत राहिले. आमची पोरं पळायला तयार नाही, दौडायला तयार नाही. आम्ही कुणाचं दूध पिलंय? काय घडत नाही समाज? गाव भरत नाही सामर्थ्यपणे. अरे आमच्यात सुद्धा, आमच्या धमन्यात सुद्धा तेच रक्त सळसळत आहे. त्यांचेच भान असताना आम्ही जगावं ना समाजासाठी, करावं ना काहीतरी. राजाने तिसरा प्रश्न विचारला, माझ्या राणीनं कलावंतिनीचं दूध पिलेलं तुला कसं काय कळलं? आंधळा म्हटला, महाराज त्याचं काय आहे? कुलीन स्त्री असते ना, कुलीन, ती परपुरुषाचा स्पर्शही सहन करत नाही. तुमच्या राणीच्या पाठीवरनं मी हात फिरवला, ती मला एका शब्दाने बोलायला तयार नाही. हिनं कुणाचं दूध पिलंय? अरे कुणी येतं आणि आमच्या पाठीवरनं हात फिरवून जातं, आम्ही सुद्धा त्यांच्या मागं पळत सुटतो. मला कळत नाही त्या जिजाऊंचं संस्कार दूध पिलेलेच आम्ही का? त्या शिवाजी संभाजींचेच वारसदार आम्ही का? अहो कुणी यावं आम्ही त्यांच्या मागं पळावं? आमचं हित, आमचं कल्याण, आमचं चांगलं, आमचं मला काही नाही आम्हाला जमत. कसले संस्कार दूध आमचा आहे? आमची ताकद, आमचा कणव, आमची पाठ, आमचा स्वाभिमान आम्हाला ऐक नाही. आमच्या समाजाच्या हिताचं कुठंतरी आमच्या हातून घडणार आहे की नाही? कुणी यावं, जय म्हणावं, आम्ही त्याच्या पाठीमागं पळत सुटावं. कसली संस्कृती? एवढ्या संख्येने तुम्ही जमलाय, मला बघायचे पुसतकरांचा आवाज. एक काम करा, मी जेवढा म्हणतो फक्त तेवढा म्हणा, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. इथंच वाट लागली हो, इथंच. हेच म्हटलं, कुणी येतं हात फिरवतं, चलो है हमारे तुम्हारे साथ, चलो आगे. अरे मी म्हटलं होतं, मी जेवढं म्हणतो तेवढंच म्हणा. मी जेवढं म्हणतो तेवढंच म्हणा. आणि मी म्हटलेलं छत्रपती शिवाजी महाराज की. मी काय तुम्हाला जय म्हणायला सांगितलंय का? अरे काय, कुणी यावं, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हाय माग आम्ही, चला पुढं. असा समाज जाईल पुढं आमचा. कुठंतरी हे तत्वज्ञान कळू द्या, मस्तक घडू द्या. ते घडलेलं मस्तक असताना ते कुणाचं हस्तक तर होत नाहीच, पण कुणा पुढं नतमस्तकी होत नाही. त्या समाजाच्या पाठीचा कणा ताट राहतो. अरे पोटाची खळगी भरण्यापेक्षा पाठीचे कणे ताट ठेवा, कारण ज्या समाजाचे पाठीचे कणे ताट असतात ना, त्या समाजाला भिकेचे डोहाळे कधीच लागत नाहीत. आम्हाला तसा समाज उभा करावा लागेल. त्यासाठी आम्हाला झुंजावं लागेल आणि त्यासाठी आमचं थोडंसं जगणं समाजासाठी आम्हाला राखून ठेवावं लागेल. एवढं फक्त आयुष्यात आमच्याकडून द्या. आमच्या आयुष्याचा सहज स्पर्श समाजाला लागू द्या. आमचा समाज त्यातून घडू द्या.